Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today we are celebrating the annual Cell Leaders function, आज सेल लीडरचा वार्षिक मेळावा आपण साजरा करतोय. and it's an exciting day. दिवस आनंदाचाच आहे. Amen. आमेन. Because God is very pleased with our work. कारण की देव आपल्या कामावर प्रसन्न आहे. Amen. आमेन. And I believe you are also happy with your work. आणि माझा असा विश्वास आहे की तुम्ही सुद्धा आपल्या स्वतःच्या कामावर आनंदी असाल. Amen. आमेन. No matter how the work has been done, आणि काम कसंही झालेलं असो, because we are not just thinking of numbers, का आपण केवळ संख्या आणि आकडा आता बघत नाही, we are seeing the faithfulness. आपण विश्वासूपणा आणि इमानदारी पाहत आहोत. Amen. आमेन. And where there is faithfulness, आणि जिथे विश्वासूपणा आणि इमानदारी असते, numbers will catch up. तिथे संख्या आणि आकडा वाढत राहील. Praise God. आमेन. Constrained by a love that won't let me go. जी प्रीती मला सोडत नाही, त्या प्रीतीची मला गळ. Constrained by a love that won't let me go. जी प्रीती मला सोडतच नाही, त्या प्रीतीची मला गळ. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 5 verse 14. 2 करीन 5वा अध्याय त्यातलं 14वं वचन सर्वांनी कृपया यावेळेला काढा. 2 करीन 5:14. The love of Christ constraineth us. 2 करीन याचा 5वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते. Amen. आमेन. Now in the Greek, हेलेंडी भाषेत that word constraineth हा जो शब्द आहे गळ, is sunecho. सुनेचो त्याला ग्रीक भाषेत म्हणतात. It means to hold together. म्हणजे एकत्र धरून ठेवणे, It means to grip tightly. म्हणजे घट्ट धरून ठेवणे, It means to press on every side. म्हणजे प्रत्येक बाजूनं दाबून घट्ट धरणे, It also means to control, म्हणजे नियंत्रण ठेवणे सुद्धा. to compel, आणि गळ घालणे, to arrest, त्याला अटक करणे, to dominate, त्याच्यावर राज्य करणे and to rule over your decisions. आणि तुमच्या निर्णयांवरती राज्य करणे. It also means direction. म्हणजे याचा अर्थ असाही होतो की मार्गदर्शन करणे. Constraint means direction. मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे. It गळ can also mean decision निर्णयही अर्थ होऊ शकतो and destiny. आणि आयुष्याची ठरलेली दिशा. हे ना- सगळे अर्थ या शब्दात आहेत. Now Paul was not saying पॉल असं म्हणत नव्हता that Christ's love inspires me. की ख्रिस्ताचं प्रेम मला प्रेरणा देतं, असं पॉलने म्हटलेलं नाही. Paul was saying तर पॉल असं म्हणतोय, Christ's love has arrested me. ख्रिस्ताच्या प्रेमाने मला अटक केली आहे, मी त्या प्रेमाचा कैदी आहे. Amen. आमेन. Bandi. बंदी आहे, कैदी आहे, बंदी आहे. I'm arrested मला अटक झाली त्याच्या प्रेमाची. by the love of Christ. ख्रिस्ताच्या प्रेमाने मला अटक केली आहे, मी त्या प्रेमाचा बंदी किंवा कैदी आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, Christ's love has handcuffed my future to heaven. ख्रिस्ताच्या प्रेमाचे साखळदंड मला पडलेले आहेत माझ्या स्वर्गाच्या प्रवासामध्ये. It has surrounded my will. त्या प्रेमानं मला माझ्या इच्छेला घेरलेलं आहे. Say, it has surrounded my will. त्या ख्रिस्ताच्या प्रेमाने माझ्या स्वेच्छेला घेरलेलं आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, not my will, माझी इच्छा नाही, but His will be done in my life. माझी इच्छा नाही तर त्याचीच इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होणार आहे. It also means याचा अर्थ असाही होतो it has locked my feet की माझे पाय त्याने कैदी केलेले आहेत. and put it only on God's road. माझ्या पायांना त्याने कुलूप लावलंय आणि माझे पाय त्याने केवळ देवाच्या मार्गावर टाकलेले आहेत. हे पाय आता आणि कुठे जातच नाही. Praise God. Amen. In other words, I cannot live like I used to live before. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर अगोदर जसा मी जगत होतो तसं आता मला जगता येत नाही. मी जगू शकतच नाही आता तसा. It has held me like a chokehold. आणि एखादा म्हणजे गळफास कसा असतो तसं त्या ख्रिस्ताच्या प्रेमाने मला धरून ठेवलंय. That is Christ's love ख्रिस्ताचं constraining प्रेम. one person. ख्रिस्ताचं प्रेम एखाद्या माणसाला गळ घालतं. याचा अर्थ असा आहे, Once Paul met Jesus, एकदा पॉल येशूंना भेटला he could never go back to casual Christian living. आणि एकदा का पॉल येशूंना भेटल्यानंतर त्या दिमिश्काच्या रस्त्यावर तो कधी कॅज्युअल आरामातल्या ख्रिश्चन जीवनात जाऊ शकला नाही. He couldn't live a self-centered life. आणि स्वार्थी जीवन जे केवळ स्वन आणि मी न भरलेलं आहे अशा जीवनात तो परत जाऊ शकला नाही. No more religious living. आता केवळ धार्मिक जगणं नाही, He says, love has grabbed me. तो प्रेमाने मला गळ घातली, प्रेमाने मला जखडलंय, My direction is changed. माझी दिशाच बदलली. आता
My direction is changed. माझी दिशाच, माझा रस्ताच बदलला आता. Amen. Amen. And God rewrote my future. आणि देवाने माझं भविष्य पुन्हा लिहिलेलं आहे. He has written my future. देवाने माझं भविष्य पुन्हा लिहिलंय. Amen. आमेन. You know Paul, तुम्हाला पॉल माहित आहे ना, what kind of a life he was living when he was called Saul. कुठल्या पद्धतीचं जीवन हा पॉल जगायचा जेव्हा तो शौल होता तेव्हा. तुम्हाला अंदाज असेल, वाचलं असेल तुम्ही. He went from hunting Christians तो ख्रिस्ती लोकांना अटक करायचा, धरायचा, and he went on to chasing Christ. आणि तिथून तो ख्रिस्ताच्या मागे यायला लागला. हा त्याचा प्रवास आहे. Praise God. Amen. Love did not change his feelings. प्रेमाने त्याच्या भावना बदलल्या नाहीत. You know, for some people, love changes their feelings. काही लोकांचं असं असतं की प्रेमापायी त्यांच्या भावना बदलतात. But that is not enough. पण तेवढं पुरेसं नाही. फक्त भावना बदलायचा हा खेळ नाहीच आहे. Love should change your direction. प्रीतीनं तुझी दिशाच बदलली पाहिजे. आयुष्याची real वाटचाल love. बदलली पाहिजे. ते खरं प्रेम आहे. Only feelings change will not do. केवळ भावना बदलून काही होणार नाही बेटा. In fact, उलट पक्षी, if your direction changes, जर तुझी दिशाच बदलली that means तर your feelings have changed. याचा अर्थ तुझ्या भावनाही बदलल्यात. Amen. की अगोदर तुला जे वाटायचं आता ते तुला वाटत नाही. तू ख्रिस्ताच्या प्रीतीत आलाय. दिशा बदललेली आहे म्हणून जे वाटणं आणि भावना आहेत त्याही बदलल्या. Now, love did not just visit Paul, प्रीती फक्त पॉलला भेटायला आली आणि भेटून गेली एवढं नाही. it possessed him. तर प्रीतीनं येऊन त्याला जखडलं. Love possessed Paul. पॉलच्या अंगात प्रीती आली. Love became his governor. प्रीती त्याचा सुभेदार झाली. Love became his boundary. प्रीती त्याची सीमारेषा झाली. Love also became his brakes. प्रीती त्याचा ब्रेक सुद्धा झाली. Love became his accelerator. प्रीती त्याचा वेग वाढवायची बाबही झाली. Love became his compass. प्रीती त्याचा कंपास सुद्धा झाली. Love became his fire. प्रीती त्याची आगही झाली. म्हणून ती गाणी बाहेर पडली. ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, पावर विना प्रीती विना माझे जीवन अधुरे. Amen. पावर तो मिली जाएगी. And so Paul's constraining power, तर पॉल मध्ये गळ घालायचं जे सामर्थ्य आलं it did not originate in him. ते त्याच्यात मूळतः अभिजात नव्हतं. Jesus is the origin of constraining. कारण गळ घालायच्या कामाचा अभिजातपणा केवळ येशूत आहे. Amen. ते येशूतूनच पैदा होतं. And Paul was not inventing a revelation here. आणि पॉल काही कुठलं प्रगटीकरण इथे निर्माण करत नव्हता किंवा शोध लावून सांगत नव्हता. He was living a reflection तर पॉल of एक Christ. ख्रिस्ताचं प्रतिबिंब बनून जगत होता. He says, the love of Christ has constrained me. तो ख्रिस्ताच्या प्रीतीने मला गळ घातली आहे. It has constrained all of us. ख्रिस्ताच्या प्रीतीनं आपल्याला सर्वांना, आम्हाला सर्वांना गळ घातली आहे. He's talking about him and his associates. तो स्वतःविषयी बोलतोय. त्या सकट तो आपल्या साथीदारांविषयी सुद्धा बोलतोय की मला आणि माझ्या कोवर्कर्सना, सहसाथीदारांना ख्रिस्ताच्या प्रीतीनं गळ घातली आहे. He's not speaking of himself alone. तो स्वतःविषयी फक्त बोलत नाहीये की He says, एकटा मी, एकटा all मी, those who are with me, मी नाही, सगळे जे माझ्या सोबत आहेत ते आम्ही. same kind of constraining love we त्याच have. पद्धतीचं गळ घालायचं प्रेम आमच्या सगळ्यात आलेलं आहे. मी आणि आम्ही. Amen. आमेन. Because Jesus has already said कारण येशू ऑलरेडी बोलले in Luke 12:50. लूक 12:50. He said, I am constrained until my baptism is accomplished. येशू म्हणतात मला गळ बसलेली आहे जोवर माझा बाप्तिस्मा पूर्ण होत नाही. See, आमेन. that is that constraining love. ते गळ घालणारं प्रेम आहे. And before love constrains the preacher, आणि प्रीतीनं एखाद्या प्रीचरला किंवा उपदेशकाला गळ घालण्या अगोदर love has constrained our Savior. त्या प्रीतीनं आपल्या तारणाऱ्याला सुद्धा गळ घातली. Amen. Amen. And so before love governed the Apostle Paul, म्हणून प्रीतीनं प्रेषित पॉलला मार्गदर्शन करण्या अगोदर love had already governed the Lamb of God. त्या प्रीतीनं देवाच्या कोकऱ्याला ऑलरेडी मार्गदर्शन केलेलं होतं. And so when you begin with Jesus, आणि म्हणून जेव्हा तुम्ही येशूंसोबत सुरुवात करता you begin correctly. त्याला तुमची सुरुवात बरोबर आणि अचूक होते. If you have the touch of Jesus, जर येशूंचा स्पर्श तुमच्या जीवनावर असेल you will preach correctly. तर तुम्ही उपदेश सुद्धा बरोबर आणि अचूक कराल. उगीच काहीतरी बरळणार नाही. You will live correctly. तर तुम्ही जगाल सुद्धा बरोबर अचूक. Constraining power, आणि हे गळ घालणारं सामर्थ्य it takes you to the finish line. ते तुम्हाला संपूर्णतेच्या त्या रेषेकडे नेतं. Amen. Amen. If you cannot cry, it is finished. That is not constraining love. जर तुम्हाला असं ओढून म्हणता येत नाहीये की आता हे संपले तर ती गळ घालणारी प्रीती नाहीये. गळ घालणारी प्रीती एखाद्याला आता हे संपले, जे मी करायला आलो ते मी केले, ते पूर्ण झाले,
असं म्हणायला होते. Amen. Amen. And so Jesus was constrained to die. तर येशूंना गळ बसली होती की मला मरावंच लागणार आहे And आणि he मी did मरणार. die. येशूंना गळ पडली होती की मला मरावं लागणार आहे आणि येशू मेले सुद्धा. Paul was constrained to live for Jesus. पॉलला सुद्धा गळ बसली होती की मला येशूंसाठी जगायचंय And he lived till the very end. आणि पॉल अखेरीपर्यंत येशूंसाठी जगला सुद्धा. You have to live for Christ till the very end. तुम्हाला ख्रिस्तासाठी अखेरीपर्यंत जगावं लागेल. Then I can say you have constraining love. त्याच्यानंतर मी म्हणेन की तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताची गळ घालणारी प्रीती आहे. Halfway if you leave, अर्ध्यापर्यंत जर तुम्ही गेलात आणि सोडलं that is not constraining love. त्याला गळ घालणारं प्रेम म्हणत नाहीत. Like Jesus was constrained to redeem mankind. जसं येशू ख्रिस्तांना गळ पडलेली होती की मानव जातीचा उद्धार मी करायचा आहे. And he redeemed. आणि येशूंनी मानव जातीचा उद्धार केला. Amen. Amen. That is constraining love. त्याला म्हणतात गळ घालणारं प्रेम. अर्ध्यामध्ये मी गेलो सोडलं नाही पटलं ते नव्हे. He picked up some work, he accomplished it. येशूंनी कुठलंही काम हातात घेतलं पूर्ण केलं आणि सोडलं. Amen. Amen. And so Paul also was constrained to reach to the ends of the earth. तर पॉलला सुद्धा ही गळ पडलेली होती की जगाच्या दिगंतापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मला पोचायचंय. And he did it. ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन मला पोचायचं आणि त्यांनी केलं. सोशल मीडिया नसताना सुद्धा त्याचे असे विचार होते की जगाच्या दिगंतापर्यंत मला पोचायचंय. He did it alone. एकट्याने केलंय. Finally एकट्याने he saw himself alone. एकटा स्वतः एकटा. Finally he saw himself alone. सरते शेवटी त्याने स्वतःला एकटंच पाहिलं. Nobody was there. पाहिलं त्याने की कोणीच नाहीये मी एकटाच आहे. Love constrains you till the very end. प्रीती तुला शेवटपर्यंत गळ घालते की तुला करायचंय तुला करावं लागेल आणि तू करायचंच आहे. So the fire that we carry तर जी आग आमच्यात आहे is not my fire. ती माझी आग नाहीये. It is borrowed fire. ती मी घेतलेली आहे उसनी. I took it from the altar. मी वेदीवरनं ती आग उसनी घेतली I आहे. took it from Jesus. मी येशूंकडनं ती आग उसनी घेतली आहे. Your fire will burn out. तुझी आग जळून राख होईल रे. But his fire will not burn out. त्याची आग कधी जळून राख होत नाही. Because the original flame is lit by Jesus. कारण ओरिजिनल ज्वाला येशूंनी पेटवल्या आहेत. Amen. आणि ते कधी विझत नाही. If you are constrained by religion, जर तुम्हाला धर्माने गळ घातली असेल then you will be a flop. तर तुम्ही फ्लॉप व्हाल. फ्लॉप अपयश मिळेल तुम्हाला जर धर्माची गळ बसून काही करत असाल तर. We are constrained by a crucified Christ. आपल्याला वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त गळ घालत आहे धर्म नाही. And once people see that constraining power of Jesus in our life, आणि एकदा का लोकांना येशूंमधलं गळ घालायचं ते प्रेम ती प्रीती ते सामर्थ्य लोकांना आपल्यामध्ये दिसलं then they will follow you. मग लोक तुमच्या मागे चालणार. सांगायला लागत नाही कम अँड फॉलो मी. दे डू फॉलो यू. And they will also have constraining love. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ते गळ घालणारं प्रेम येतं. सांगावं लागत नाही. Because love did not start with us. Love started with Christ on the cross. प्रीतीचा शुभारंभ तुझ्या माझ्यात झालेलाच नाही. आपल्याला तसलं प्रेम करताच येत नाही. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर त्या प्रीतीचा शुभारंभ केला आहे. Constraining love is the cross. आणि गळ घालणारी प्रीती म्हणजे वधस्तंभ आहे. The beginning and the ending. आधी आणि अंत त्यात आहे. Amen. आमेन. So constraining means तर गळ घालणं म्हणजे going all out for Jesus. ऑल आउट येशूंसाठी काहीही करायला तयार. See? कफन बांध के निकले हैं. आगे क्या होगा मालूम नहीं. मरे तो मरे जिये तो जिये. That's why Jesus also said, म्हणून येशूही म्हणाले. I told you in Luke मी 12:50, सांगितलं तुम्हाला लूकचा 12वा अध्याय 50वे वचन I have a baptism to undergo. की मला एका बाप्तिस्म्यातून जायचं आहे. एक बाप्तिस्मा माझा होणं अजून बाकी आहे. And what constraints I am under until it is done and finished. लूक 12:50 उघडा वाचा माझ्या सोबत. आणि मला एका बाप्तिस्म्याने बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि तो आटोपेपर्यंत म्हणजे होईपर्यंत मी कसा पेचात पडलो आहे. See that? बघा मी पेचात पडलोय तो माझा बाप्तिस्मा पूर्ण He होईपर्यंत. said, I'm under holy arrest. येशू म्हणतात मी पवित्र कैदी झालोय. आता पवित्र अटक झालीये मला. My spirit is surrounded by his assignment. माझा आत्मा त्याच्या कामगिरीनं घेरलेला आहे. My steps are governed by my sacrifice. माझ्या पावलांना माझ्या अर्पणांनी दिशा दाखवलेली आहे. माझ्या त्यागाने माझ्या अर्पणांना दिशा दिली आहे. My future is locked in that cross. माझं भविष्य त्या वधस्तंभामध्ये कुलूप लावून लॉक्ड आहे. That's why he said, I'm crucified with Christ Jesus. म्हणून तो म्हणाला मी ख्रिस्त येशू सोबत वधस्तंभी खेळलेला आहे. कोण म्हणाल? पॉल म्हणाला. Because कारण his love, त्याचं प्रेम it was in the cross. वधस्तंभामध्ये होतं. Amen. वधस्तंभ आमचे भूषण आहे म्हणणाराही तोच आहे. Your love should be locked up in the cross of Christ. तुझी प्रीती ख्रिस्ताच्या वधस्तंभात कुलूप लावून लॉक पाहिजे. Amen. Amen. If you love the cross, जर वधस्तंभावर तुझं प्रेम बसलं
your love is true. लाल लाल रंगाच्या वधस्तंभावर तुझं जर प्रेम बसलं तर मी म्हणीन किंवा आमच्यासारखे म्हणतील तुझं प्रेम खरं आहे. Amen. Amen. See, he's not driven just by duty. केवळ कर्तव्याने तो मानदिल नाही की नाही नाही करावं लागतं म्हणून मी करतो, माझं कर्तव्य ना, मेरी ड्यूटी है, मुझे करना पडेगा. नो नो नो. If it is duty, you won't get a neat work. आणि केवळ कर्तव्य असेल तर ते काम पण तेवढं नीट होत नाही. You will not get a holy work. तुम्हाला पवित्र कार्य करून मिळणार नाही केवळ कर्तव्यापायी करत असाल तर. Paul was propelled by love. पॉलला त्या प्रीतीनं गळ घातली, गळ. Where there is no love, there is no true work. जिथं प्रीती नाही तिथे खरं काम नाही. राईट दिस डाऊन. जिथं प्रीती नाही तिथे खरं काम नाही. He is not being forced by law. त्याला बळजबरी झाली नव्हती कुठल्या नियमशास्त्रानं का कायद्याने. त्याला बळजबरी केली नव्हती. He is held by redemption. उद्धाराने त्याला पकडलं. He is held by the cross. वधस्तंभाने त्याला धरलं. Amen. Oh, hallelujah. When you are held by the cross, वधस्तंभ जेव्हा तुला धरतो, whether anybody follows or not, मग कोणी मागे येऊ न येऊ, you will go alone. तू एकटा पुढे जाणार. कोई आए मेरे पीछे, कोई नहीं आए मेरे पीछे, मैं जा रहा हूं, मैं जाते रहूंगा. Imagine a bridge collapsing behind you. तुम्ही कल्पना करा तुमच्या पाठीमागे एखादा पूल, ब्रिज पडला. The only way forward is through. आता पुढे जायचा मार्ग केवळ थ्रू आहे. Amen. आमेन. Jesus is saying, कारण मागचा पूल तर जळून पडलेला आहे. येशू म्हणतात I am the way, मी मार्ग आहे, so I have to finish it. मला ते संपवावं लागणार आहे, मी संपवणार आहे. I am the truth, मी सत्य आहे, so I have to speak the truth. मला सत्य बोलावं लागणार आहे, मी सत्यच बोलणार आहे. I am the life, मी जीवन आहे and I have to give many people life. आणि अनेक लोकांना मला जीवन द्यायचं आहे. Only saying is not done work. केवळ बोलणं म्हणजे काम झालं असं नसतं. बोले तैसा चाले, पुढे जाऊन असल्यांचीच वंदावी पावले. Jesus said, my future is locked into this road. येशू म्हणाले या रस्त्यावरती माझं भवितव्य कुलूप लावून लॉक्ड आहे. I must finish this work. मला हे काम पूर्ण करायचंच आहे, मी करणारच आहे, कारण तेच अगत्य आहे. Amen. आमेन. Like a parent signs for surgery जसं एखादे पालक एखाद्या ऑपरेशन साठी, सर्जरी साठी सही करतात. to save his child. आपलं लहानसं संतान आहे किंवा लेकरू आहे, त्या लेकराचा जीव वाचवायला अगोदर हॉस्पिटलमध्ये देतात ना पेपर, त्यावर ते सही करतात. And so love holds the pen very steadily. तर प्रीती त्या पेनला एकदम अशी घट्ट धरते. That is what Jesus was feeling. येशूंना तसंच वाटत होतं. See? आमेन. That is the kind of feeling Jesus had. अशा पद्धतीची भावना येशूंमध्ये तेव्हा आली की घट्ट धरलेली लेखणी आहे, ये अभी छूटने नहीं वाला. Amen. And love locks destiny. आणि प्रीती ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला कुलूप लावते. Amen. आमेन. And purpose will always press into the right direction. आणि संकल्प नेहमी योग्य मार्गदर्शनाकडेच जातात. Amen. आमेन. Even fear cannot stop you. भीती सुद्धा मग तुम्हाला थांबवू शकत नाही. कसली भीती? नाही थांबवू शकत. When you have obedience, आज्ञापालन जेव्हा आपल्या बाजूने असतं, it will outrun all kinds of fear. ते आज्ञापालन सगळ्या भीतीच्या पलीकडे जातं. का? कारण की मी सगळं सांगितल्यानुरूप, प्रभूने सांगितल्यानुरूप केलेलं आहे. मी आज्ञापालनात आहे. भय काय तया येशू ज्याचा रे. Praise God. And so when love grips your heart, तर भीती जेव्हा तुझ्या हृदयाला असं जगडते, all the escape routes also disappear. सगळे सुटकेचे मार्ग, शॉर्टकट जे आपण शोधत असतो तेही नाहीसे होतात. बिकॉज देयर इज नो वे आउट, देन इट्स ओनली जीसस. Say, and so Jesus was not rushing to die. तर येशू काही मरायची घाई करत नव्हते. He was being carried. येशूंना घेऊन जाण्यात येत होतं. Amen. Amen. He was being carried by love. प्रीती येशूंना चालवत घेऊन चालली. So that he can कालवरीच्या save the world. वाटेवरती असले घडले नव्हते, खांद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते. Jesus lived this life. येशूंनी हे जीवन जगलंय बेटा. He didn't just speak this life. येशू केवळ बोललेले नाहीयेत, He lived this life. जीवन जगलेलं आहे तसं येशूंनी. And that's why on resurrection day, म्हणून पुनरुत्थानाच्या दिवशी, ईस्टर संडेच्या दिवशी, when the two disciples were walking on the Emmaus road, दोन शिष्य जेव्हा अमोस रस्त्यावर चालत होते, they compelled Jesus to stay with him. त्यांनी येशूंना गळ घातली की आमच्या सोबत तुम्ही राहा. And Jesus said, okay. येशू म्हणाले ठीक आहे राहतो. And Bible says बायबल म्हणतं in Luke 24:30, लूकचा 24वा अध्याय आणि त्यातलं 30वं वचन, there also he spoke something तिथे regarding the breaking of bread. लूक 24:30, तिथे सुद्धा येशू काहीतरी प्रभू भोजनाविषयीनं बोलले. Say, आमेन. though he had accomplished that feat, आणि जरी ते त्यांनी पूर्ण केलेलं होतं,
Bible says बायबल म्हणतं he took bread, त्याने भाकर घेतली gave thanks, आणि आभार मानले and broke it. आणि ती भाकर मोडली. Can you imagine? बघा असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवायला बसला असता, त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला आणि ती मोडली. Now Jesus was not making grace before meals. आता येशू ख्रिस्त काय इथे जेवणा अगोदरची केवळ प्रार्थना करतायत असं नाहीये. Like when we have our food, we make grace before meals. जसं जेवणा अगोदर आपण प्रार्थना करतो ना, करत असाल ना, तशी फक्त प्रार्थना नाहीये. Jesus was not just thanking God because he was hungry. आणि येशूंना भूक लागली होती म्हणून केवळ येशू आभार मानत होते देवाचं, असं नाही. No, he was thanking God because his sacrifice was about to give life to others. येशू देवाचे आभार मानत होते कारण की येशू म्हणत होते आता हा मी त्याग आणि अर्पण जे करणार आहे ते इतरांना जीवन द्यायला करणार आहे. Say, thanking God for your body देवाचे आभार मानणं स्वतःच्या देहासाठी, that will be given up. की जो देह आता दिला जाणार, जो देह आता मरणार, त्या मरणाऱ्या देहासाठी देवाला धन्यवाद देणं. I mean, people can thank God for the good health they have. लोक देवाचे आभार, जी चांगली तब्येत देवाने त्यांना दिली आहे त्याबद्दल मानू शकतात की देवबाप्पा तुला धन्यवाद, तू मला चांगलं आरोग्यवान ठेवलंय. But who will give thanks to God because your body is going to be soon offered? तुझं शरीर लवकरच मरणार आहे, अर्पण म्हणून चढवलं जाणार आहे, त्याबद्दल कोण देवाचे आभार मानतं राजा? Only the one who is constrained with love. फक्त तोच ज्याला प्रेमाची गळ बसली आहे, तो म्हणतो धन्यवाद की आता आबा बापा माझं शरीर घेऊन मी प्राण देऊन अर्पण करणार आहे. This body is going to be given up for these people. आणि हे शरीर मी या लोकांसाठी आज अर्पितो. And there also he broke the bread, आणि तिथेही त्याने भाकर मोडली, which symbolized his broken body. ज्यावरनं त्याचं तुटलेलं शरीर दिसून येतं, त्याचं ते दर्शक आहे. He wanted everybody to know. त्याची इच्छा होती की सगळ्यांना कळावं. This kind of constraining love we need to carry. अशा पद्धतीचं गळ घालणारं प्रेम आपल्यात असावं. He was giving thanks for his death. देवाचे आभार मानत होते येशू स्वतःच्या मृत्यूसाठी. We give thanks for our life. आपण देवाचे आभार मानतो स्वतःच्या जीवनासाठी. श्वास चालू ठेवला धन्यवाद. येशू म्हणत होते मी मरतोय तुला धन्यवाद. Why thank God for being broken? का तुटकेपणासाठी देवाचे काय आभार मानायचे? Because कारण this love has constraining power. या प्रेमात गळ घालायचं सामर्थ्य आहे. Because love had, constrained him. या प्रेमाने येशूंना गळ घातली. Love had fastened his future to the cross alone. या प्रेमाने येशूंचं भवितव्य केवळ वधस्तंभाकडेच नेलं. Many times we only imagine heaven. अनेक वेळा आपण केवळ स्वर्गाची कल्पना करतो I will go to की heaven. मी स्वर्गात जाणार आहे I will get these rewards. आणि मला हे सगळं प्रतिफळ स्वर्गात मिळणार आहे. Jesus' focus was the cross. येशूंचं लक्ष केवळ वधस्तंभ होता. Because that is the work God has given me. Let me कारण finish it. तेच काम देवाने मला दिलंय, तेच मला पूर्ण करायचं आणि मी करणार. वधस्तंभ. He was not dragged to the Calvary hill. काल्वरीच्या टेकडीकडे येशूंना फरफटत कसं बसं आणलेलं नाहीये. No, he was constrained by love. प्रेमाने गळ घातली. येशू स्वेच्छेने मरायला गेले. When you go on your own, that is constraining love. जेव्हा तुम्ही स्वेच्छेने अशा काही गोष्टी करायला जातात त्याला म्हणतात गळ घालणारं प्रेम. When you are dragged to the cross, that is not constraining love. वधस्तंभाकडे जर तुला फरफटत न्यावं लागत असेल तर ते प्रेम नाहीये. किसी ने बोला है करके तू कर रहा है उसमें मजा नहीं है. If you are forced to come to church, that is not constraining love. चर्चला आहे अशी बळजबरी जर तुला सारखी करावी लागते, लेट मी टेल यू त्याला प्रेम म्हणत नाही. When you are forced to work for Christ, that is not constraining love. ख्रिस्ताचं काम करायला जेव्हा तुम्हाला बळजबरी करावी लागते की करा ना, त्याला प्रेम म्हणत नाहीत. When you are forced to read the Bible, that is not constraining love. बायबल वाचायला जेव्हा तुम्हाला बळजबरी करून सांगावं लागतं की थोडं बायबल वाचा, त्याला प्रेम म्हणत नाहीत राजा. That's why the cross did not become a tragedy. म्हणून वधस्तंभ दुर्घटनेत बदललेला नाहीये. His cross never became a tragedy. येशूंचा वधस्तंभ ट्रॅजेडी आणि दुर्घटना नाही बेटा. And prophetically, let me tell you, भविष्यवाणी पण रीतीनं सांगतोय तुम्हाला, your ऐका. life should not end in a tragedy. तुझं जीवन दुर्घटनेत संपता कामा नये. तुझ्या जीवनाची ट्रॅजेडी नको होऊ देऊ. येशूत आलोय आपण. Your end should not be a tragedy. तुझा अंत दुर्घटनेत बदलता कामा Your नये. cross should not become a tragedy. तुझा वधस्तंभ ट्रॅजेडी बनू नको देऊ. It should be joy. वधस्तंभ आनंद पाहिजे. A Christian's death should not be a tragedy. ख्रिश्चन माणसाचा मृत्यू ट्रॅजेडी आणि दुर्घटना नसावी. He has to fulfill the will of God. ख्रिश्चन माणसाने देवाची इच्छा पूर्ण करावी. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Hebrews 12 verse 2, इब्री करास 12वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. for the joy set before him he endured the cross. इब्री करास 12वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन.
आपण आपल्या विश्वासाचा करता त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोचला. See, joy. आनंद जो That त्याच्या is समोर ठेवला constraining होता, love. आनंद जो प्रेमाला गळ घालतो त्यापायी लाज तुच्छ मानून वधस्तंभाला लाजायचं नसतं, ते भूषण आहे. Cross is not a duty. वधस्तंभ कर्तव्य नाहीये, हमारे में करते म्हणून करू नका. Cross is a constraining love. वधस्तंभ गळ घालणारं प्रेम आहे. Jesus was joyful to be broken. येशू आनंदी होते, तुटायलाही आनंदी होते की मी यात तुटणार आहे पण मी खुश आहे. Because breaking means birthing eternal life to others. कारण की तुटणं म्हणजे अनंत कालचं जीवन दुसऱ्यांमध्ये जन्माला घालणं. The more you break, the more life will come to others. जेवढं तू तुटशील तेवढं दुसऱ्यांना जीवन मिळेल. गव्हाचा दाणा जोर मरत Yes. नाही त्याला फळ येत नाही. A grain of wheat, गव्हाचा दाणा it looks useless निरुपयोगी दिसतो until it falls to the ground. जोपर्यंत जमिनीत पडून तो मरत नाही. And it should die आणि तो also. मेलाच पाहिजे कारण त्यानंतरच त्याला फळ येतं. And when it breaks, it multiplies. आणि ते तुटलं फुटलं मेलं की ते बहुगुणित होतं. And Jesus knew येशूंना माहित होतं his breaking was for our becoming. येशूंचं तुटणं आपण काहीतरी बनण्यासाठी झालेलं आहे. येशू Job- तुटले तेव्हा मी उभी राहिले. Amen. आमेन. And so he lifted up the bread तर येशूंनी भाकर वर केली and he thanked God. आणि देवाचे आभार मानले. Why? का? For the privilege of being broken for the world. जे सौभाग्य देवाने येशूंना जगासाठी तुटायचं सौभाग्य दिलेलं होतं त्याबद्दल तुटणे येशूंनी सौभाग्य मानले. And so when love constrains you, अशी ही प्रीती जेव्हा तुला गळ घालेल sacrifice no longer feels like a loss. तेव्हा त्याग नुकसान वाटत नाही, त्याग अभिमान आणि आनंद वाटतो. Yes. की आम्ही येशूंसाठी केलंय त्याचे वण घेऊन फिरतोय. बट नो रिग्रेट, वी आर व्हेरी हॅपी. That's why when the apostles were beaten, मग प्रेषितांनी जेव्हा मार खाल्ला they rejoiced and went back to their company. आनंद करून ते आपल्या साथीदारांकडे परत गेले. मार खाल्ल्यावर That रडत at नाही least we could do something for Christ. की आम्हाला ख्रिस्तासाठी थोडं तरी काहीतरी करता आलं. मार खाल्ल्यावर आनंदाने गेले What साथीदारांकडे. does it speak of? याचा अर्थ काय हो? Constraining love. गळ घालणारं प्रेम. आणि काय? Yeah, people are persecuted and they leave Christ. इथं थोडासा लोकांचा छळ झाला तर माहित नाही ख्रिस्ताला सोडतात, चर्च सोडतात, काय काय सोडतात. That is not constraining love. याला गळ घालणारं प्रेम म्हणत नाहीत बेटा. Amen. नाही 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 छे. Your pain will become productive. तुझी वेदना फळदायी आणि उत्पादनशील होणार आहे. Your pain will not go in vain. तुझी वेदना वाया जाणार नाही. मला दुखतंय, दुखू दे, उसमें कुछ पैदा होने वाला है. Because breaking will always birth something. कारण की तुटणं कशाला तरी जन्म देतं. आईच्या प्रसूती कळा बाळाला जन्म देतात ना, हा तसाच प्रकार आहे. Giving always is gaining. आणि देणं आपल्यासाठी लाभच आहे. And you stop asking then, आणि मग तुम्ही मागणं बंदच करता what am I losing? की माझं काय नुकसान होत आहे. You don't ask what I lost. असा प्रश्नच तुम्ही विचारत नाही पुढे कधी की माझं काय नुकसान होणार आहे. नो नुकसान, इट्स ऑल फायदा अँड फायदा. Say. Like Paul was ready to pay for Onesimus to Philemon. जसं पॉल ओनेसिमसची किंमत फिलोमोनला मोजायला तयार झाला. He said, whatever he owes you, पॉल म्हणाला जे काही त्याने तुझ्याकडनं उधार घेतलंय put it on my account. माझ्या खात्याला लाव, मी देईन. Put it on my account. माझ्या खात्याला लाव, मी देतो. He didn't even say how much. असंही विचारलं नाही पॉलने त्याला की किती रे घेतलंय त्यांनी तुझ्याकडून. No, what can I do मी काय करू to सांग? save this soul? हा जीव वाचवायला, हा जीव तारायला मी काय करू मला सांग. That is constraining love. त्याला म्हणतात गळ घालणारं प्रेम. त्यांनी रक्कम सुद्धा विचारली नाही की यांनी तुझ्याकडून किती घेतलंय. जेवढं घेतलंय तेवढं माझ्या खात्यावर लाव, मी फेडीन. Because कारण I want him to be saved. मला त्याचं तारण करायचंय, मला ह्याला येशूत आणायचंय. Because just now he is saved. का आत्ताच त्याचं तारण झालेलं आहे. He just came to believe in आताशी Jesus. कुठं येशूंवर त्याने विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे. And so whatever he owes you, पॉल ओनेसिमस विषयी फिलोमोनला सांगत होता की जे काही त्याने तुझ्याकडनं उधार घेतलंय put it on my account. माझ्या खात्यावर लावून टाक, मी तुला I पैसा am in पैसा jail देईन. now. I cannot give you. आता मी तुरुंगात आहे, आता नाही मी तुला देऊ शकणार. Write it in your diary. पण तुझ्या डायरीत लिहून ठेव, When I come, जेव्हा मी बाहेर येईन I will pay it. मी तुला फेडीन. That is constraining love. त्याला गळ घालणारं प्रेम म्हणतात बेटा. Not what am I losing in this. माझं काय नुकसान होत आहे, मैं क्यों इतना पैसा भरू, उसने लिया है मैंने थोड़ी भरना है. ऐसा नहीं होता No, हो बेटा. what is God releasing through me? माझ्याद्वारे देव इथं काय देतोय ते पूर्ण करायला याचं कर्ज मी फेडीन. भले मैंने फेडा, कुछ नाही होता. Because when love grips you, कारण की प्रेम जेव्हा तुला जखडतं even the cross becomes a joy for you. वधस्तंभ सुद्धा आनंदातच बदलतो बेटा. मग वेदना वाटतच नाहीत.
Jesus smiled at his sacrifice. येशूंनी जो त्याग केला आणि अर्पण केलं त्याकडे बघून येशू हसले की माझं सौभाग्य आहे. Why? का? Because he could see all of us saved. कारण येशूंना दिसत होतं आपण सर्वजण त्यात तारले जाणार आहोत. मग वाय नॉट? एवढे सारे तारले जाणार आहेत तर मी का मरू नये? आपण सारखं देवाला विचारतो मला का त्रास, मला का त्रास. मी म्हणते मला का नाही त्रास. Jesus Why said, not? look up and see. येशू म्हणाले The वर बघ- harvest is white. वर बघा हंगाम किती पांढरा पडलाय बघा. हंगाम आज पांढराच पडलाय बघा. The disciples were watching the real field. आणि शिष्य खरोखर शेत पाहत होते Jesus was asking them to look at the people. आणि येशू त्यांना म्हणवता वो छोड लोकांकडे बघा. See, that is the power of constraining love. ते सामर्थ्य आहे गळ घालणाऱ्या प्रेमात. Love does not push you. प्रेम तुला ढकलत नाही काही करना. Love just positions you. प्रेम तुला ती पोझिशन घ्यायला लावतं की आता मी करणार आहे. Love does not show direction. प्रेम तुला दिशा दाखवत नाही. It does not suggest you also any direction. प्रेम तुला सल्ले देऊन सांगत नाही काही की असं करा तसं करा बघ जमलं तर कर. नाही. Love governs destiny. प्रेम आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला चाल लावतं. कर बीर नाही, करायला चालायस, करावंच लागेल. And when Christ's love arrests you, आणि ख्रिस्ताचं प्रेम जेव्हा तुला अशा पद्धतीनं अटक करेल retreat becomes impossible. मग मागे जाणं अशक्य आहे. अभि नाही पिछे जा. आता नांगराला हात लावला आता नाही वळत मागे. Don't turn back. मागे वळायचं नाही. Say, I will never turn back. म्हणा मी मागे वळणार नाही. Jesus is my strong foundation. येशू माझा खंबीर आणि भक्कम पाया No आहे. matter what happens around you, माझ्या अवतीभोवती काही घडो, तुमच्याही अवतीभोवती काही घडो, don't turn back. अजिबात मागे वळायचं नाही. You're walking with Jesus. तुम्ही येशूंसोबत चालताय. End with Jesus. ऐरा गेल्या माणसासोबत नाही, येशूंसोबत चालताय. येशूंसोबतच अखेर करा. Grace has saved you. कृपेनं तुला तारलंय But it is love that will steer you. पण प्रेम तुला ढवळाढवळ करणार आहे. Amen. आमेन. Grace has saved me. कृपेनं मला तारलं But that is not enough. पण तेवढं पुरेसं नाही. Love will steer my life. ख्रिस्ताचं प्रेम माझं जीवन जे आहे त्याची ढवळाढवळ करून त्याला चालवणार आहे. Love will handcuff my future. प्रेम माझ्या भविष्याला हातकड्या घालणार आहे. Because it is love which is going to take me to the कारण future. प्रेमच मला भविष्याकडे नेणार आहे. Amen. आमेन. Love will take me to heaven. ते प्रेम ख्रिस्ताचं मला स्वर्गात नेणार आहे. Grace has saved me. कृपेने मला तारलं But love will take me to पण heaven. प्रेम मला स्वर्गात नेणार आहे. Love will make me to complete my ते destiny. प्रेम मला माझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला लावणार आहे. Love will turn your suffering into ते assignment. प्रेम तुझ्या त्रासांना कामगिरीत बदलणार आहे. Yes. Only getting the assignment is not enough. केवळ कामगिरी हातात येणं महत्वाचं आहे एवढं नाही. Fulfilling that assignment requires constraining love. कामगिरी हातात आल्यानंतर ती कामगिरी पूर्ण करायला गळ घालणारं प्रेम लागतं. Amen. आमेन. Love makes your obedience like a privilege. आणि प्रेम आज्ञा पालनाला सौभाग्य बनवतं की आमची प्रिव्हिलेज मेंबरशिप आहे. प्रिव्हिलेज मेंबरशिप आहे ऊपर हमारे. Love will transform your pain into purpose. आणि प्रीती तुझ्या वेदनेला संकल्पात बदलेल. मला दुखतंय मी बिचारा बघा ना मी बिचारा. नो चेंज दॅट लँग्वेज. ती भाषा बदल. Love will change your thinking. प्रीती तुझी विचारधारा बदलेल. Love will rewrite even your appetite. अरे प्रीती तुझी भूकही परत लिहून काढेल की याला भूक म्हणतात ही भूक लाव. याला भूक म्हणतात ही भूक लाव. तुला ही भूक लागो. The moment Paul was saved, ज्या क्षणाला पॉलचं तारण झालं he was seen fasting 3 days. तो 3 दिवस उपास करताना दिसला. Suddenly, अचानक अकस्मात appetite changed. त्याची भूक बदलली. ज्या क्षणाला तारण झालं इमिजिएटली 3 दिवस उपास. भूक बदलली. आता कशाची भूक लागली? आता येशू. Some of you were never fasting in your life. तुमच्यातल्या काही लोकांनी आयुष्यात कधी उपास केलेले नाही. But after you came to Jesus, you only started fasting. पण येशूंकडे आल्यानंतर तुम्ही सारखं उपास प्रार्थना करता. Fasting and prayer. उपास प्रार्थना. Because love constraineth you. कारण प्रेम तुला गळ घालतं की कर. Love does not excuse you. प्रेम तुला कारण लावायला सांगत नाही. Love establishes you. प्रेम तुला स्थिर स्थावर करतं. कारण नाही लावू देत. Amen. आमेन. Love will turn your crosses into crowns ते very soon. प्रेम तुझ्या वधस्तंभांना मुकुटात बदलणार आहे Very soon. फार लवकर. हालेलुया. Amen. आमेन. And never think that love will weaken you. आणि No. कधी असा विचार करू नका की हे प्रेम मला अशक्त करेल. एवढं प्रेम नको बाबा. प्रेम अपने को कमजोर कर. ये प्रभु का प्रेम है, इंसान का नहीं. Love will root you. ते प्रभूचं प्रेम तुला अजून मुळावलेलं Love करेल. will give you foundation. ते प्रभूचं प्रेम तुला पाया व्यवस्थित घालून देईल. And love will keep you where blessings can find you. ते प्रभूचं प्रेम तुला तिथे ठेवेल जिथे आशीर्वाद तुला शोधू शकतील.
की आशीर्वाद तुला शोधत आले ते तिथे तू सापडावा, तिथे तुला ठेवायचं काम करतं येशूंचं प्रेम. तेही आपल्याला स्वतः You करता येत don't नाही. go after blessing. You only keep loving. तू आशीर्वादांच्या मागे जाऊ नये, जायचं नाहीये. तू प्रेमा मागे लाग. Blessing will search you out. आशीर्वाद तुला शोधून तुझ्या पत्त्यावर येते. Blessing will search people who have constraining love. ज्या लोकांमध्ये गळ घालणारं प्रेम आहे त्या लोकांकडे आशीर्वाद पत्ता शोधून येतील की या सिस्टर कुठे राहतात. See, love will convert pressure into your promotion. ते प्रेम तुझ्या दबावाला आणि प्रेशरला बढतीत बदलतं. एवढं And प्रेशर आहे. every sacrifice you do for the Lord, आणि प्रभूसाठी जो प्रत्येक त्याग आणि अर्पण तुम्ही कराल you will not be boasting about it all the time. त्याच्याविषयी तुम्ही सारख्या बढाया सुद्धा मारणार नाही की देखा मैंने किया, देखा मैंने किया. Love makes your sacrifice attractive. प्रीती तुझ्या अर्पणाला आकर्षण करून ठेवते. प्रीती तुझ्या त्या त्यागाला, तुझ्या त्या आकर्षणाला, तुझ्या त्या अर्पणाला आकर्षण करून ठेवते. लोक आपोआप तिथे आकर्षित होतात कि इधर कुछ है, इधर कुछ है. आणि ये जल रहा लेकिन खलास नहीं हो रहा, इधर कुछ है. If you have constraining love, असं गळ घालणारं प्रेम जर तुझ्यात असेल, I promise you all the wrong doors will be closed for मी you. वचन देतो तुम्हाला सगळी चुकीची दारं बंद होतील तुमची And right doors will be open for आणि you. योग्य दारं उघडतील तुमच्यासाठी. Because God has to be sure that you have constraining love. अरे देवाला खात्री झाली पाहिजे ना तुझ्यामध्ये ते गळ घालणारं प्रेम आलंय. When God is sure you have constraining love, He will equip you. आणि देवाला जेव्हा खात्री होईल की तुझ्यात ते गळ घालणारं प्रेम आलेलं आहे, देव तुला सज्ज करेल, सगळं देऊन उभं करेल. And love will reject all cheap graces. आणि ते प्रेम सगळ्या स्वस्त कृपेला नाकारेल. या चीप गोष्टी नकोत मला, Amen. त्या गोष्टींना काही अर्थ नाही, माझ्या जीवनात त्याला जागा नाही. And if you have constraining love, आणि गळ घालणारं प्रेम जर तुझ्यात असेल, destiny is sure. आयुष्याची दिशा तुझी ठरली बेटा, ठरलेली आहे, Sure. ठरलेली आहे. Nobody can stop your destiny. मग कोणी तुझा संकल्प थांबवू शकत नाही. त्या संकल्पासाठीच तू पैदा झाला. Even love makes holiness possible. प्रीती पवित्रपणाला सुद्धा शक्य करते. प्रीती आपल्यात आली तर आपण पावित्र्याचं जीवन जगू शकतो, Amen. जे अलीकडे या जमान्यात आणि पिढीला अशक्य आहे. It's not just calling in is enough. केवळ पाचारण पुरेसं नसतं बेटा. Constraining love. गळ घाल पाचारणाला शोभेचा स्वभाव, पाचारणाला शोभेल असा स्वभाव, It will keep the म्हणजे fire burning in you. गळ घालणारं प्रेम तुझ्यातली आग जळती ठेवेल. खाली कॉलिंग नाही, कॉलिंगला साजेल असं करणंही लागतं. Many people have calling, अनेक लोकांवर तसं तर कॉलिंग आहे, but they are nowhere पण ते कुठेच नाही, शून्यात जमा. पाचारण अनेकांवर आहे पण आहेत कुठे? शून्यात. because कारण? they lack constraining love. ते गळ घालणारं प्रेम नाही ना, उंचे होता नाही, होता नाही. What is constraining love? गळ घालणारं प्रेम काय आहे? Walking the second mile, दुसऱ्यांसाठी दुसरं मैल चालणं. that is constraining love. गळ घालणारं प्रेम काय आहे माहितीये? दुसऱ्यांसाठी दुसरं मैल चालणं आहे की मी स्वतःसाठी आता जगतच नाही, मी दुसऱ्यांसाठी जग. I'm telling you, love will even edit your wrong habits. प्रेम तुझ्या वाईट सवयींना पण एडिट करेल, म्हणजे कापून तुझ्या आयुष्यातनं टाकून देईल. Constraining love. गळ घालणारं प्रेम तुझ्या आयुष्यातल्या वाईट सवयींना कापून एडिट करून फेकून देईल. Love will secure your future. प्रीती तुझ्या भविष्याला सुरक्षित ठेवेल. Constraining love is stronger than any temptation. गळ घालणारं प्रेम बेटा कुठल्याही मोहांपेक्षा फार बळकट आहे. काय बोलताय तुम्ही, मला मोह झाले, मोह झाले. ते गळ घालणारं प्रेम त्या मोहांपेक्षा मोठं आणि बळकट आहे. Love will work even where choices are needed. आणि ती प्रीती तिथेही काम करते जिथे निवड करायची वेळ येते तिथेही. Love will train your choices. ती प्रीती तुझ्या निवडींना पण प्रशिक्षण देईल की हे नको निवडू, ते निवड. Yes. हे प्रशिक्षण प्रेम देतं. Love. हे प्रेमातनं बाहेर पडलेले निर्णय असतात. Why you are staying around this place? का तुम्ही या जागेच्या अवतीभोवती Some घरं of घेऊन you आता? could go abroad, तुमच्यातले काही लोक फॉरेनला सुद्धा जाऊ शकत होते पण नाही गेले. but you didn't go. नाही गेले का? Love constrains. प्रीती 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 गळ घालते की मैं चर्च नहीं छोडूंगा. You have an assignment at एक hand. कामगिरी तुझ्या हातात दिलेली आहे, You cannot give. नाही तुला ते देऊन You टाकता येत, cannot give up. नाही तुला हार मानतायत, नाही तुला ते फेकून देतायत, चैन पडत नाही. Love will protect your steps. प्रीती तुझ्या पावलांना सुरक्षित ठेवे. Amen. आमेन. Because love always crowns obedience. कारण प्रीती नेहमी आज्ञा पालनाला मुकुटमंडित करते. Constraining love. गळ घालणारी प्रीती येशूंची. And I'm telling you, मी सांगतो ना, love will keep your fire burning till you die. ती प्रीती तू मरेपर्यंत तुझ्यातली आग जळती ठेवेल. Constraining love गळ घालणारं प्रेम तुझ्यातली will आग keep your fire burning तुझा till your death. श्वास बंद होईपर्यंत तुझ्यातली आग जळती ठेवेल. Say,
And that's why when Paul says the love of Christ constrains us, आणि म्हणून पॉल जेव्हा म्हणतो ख्रिस्ताची प्रीती आम्हाला गळ घालते, he has not just mentioned love, त्याने फक्त प्रीतीची नोंद केली असं नाही, he spoke about constraining love, तो गळ घालणारं प्रेम सांगतोय तिथे. not just agape love, केवळ अगापे प्रेम नाही but लिहायचं म्हणून. constraining agape love. गळ घालणारा अगापे प्रेम. Amen. आमेन. Because constraining love is love that arrests you. कारण की गळ घालणारं प्रेम तुला अटक करतं, असं प्रेम जे तुला अटक करतंय, तुला कैद करून ठेवतंय. Amen. आमेन. That today we are drifting no more, की आज आपण आता भटकत नाही, नाही not भटकत. wandering here and there. आज आपण इकडे तिकडे भटकत नाही. आपल्याला माहित आहे रविवार म्हणजे चर्च, शनिवार सोमवार म्हणजे चर्च. Amen. आमेन. आपण नाही भटकत आता. भूले और भटके थे हम, अभी नहीं. Amen. Say, and once love takes over your life, आणि एकदा त्या गळ घालणाऱ्या प्रेमाने तुझ्या आयुष्याचा असा ताबा घेतला it's like you sitting in that car. की असं आहे, एखाद्या गाडीत तू बसलायस, Grace gave you that car. त्या कृपेनं तुला गाडी दिली, Now you are sitting in that car. त्या गाडीत तू विराजमान म्हणजे बसलास, And love is the आणि- steering wheel. प्रीती स्टिअरिंग आहे. Amen. And now you keep on the road. आणि आता तू रस्त्याला धरून आहेस, You don't go anywhere. असा तसा जात नाहीयेस, स्टिअरिंग स्ट्रेट. हालेलुया. Paul could no more live small. पॉलला आता छोट थोडकं जगता नाही आलं. He could no more live a shallow life. आता पॉलला उथळ वरवरचं जीवन जगता आलं नाही. No more selfish life. आता पॉलला स्वार्थी जीवन जगता आलं नाही की मी लोकांसमोर एक असतो आणि नंतर मी वेगळाच असतो. असली जीवन पॉल मधून आता गेली. Some people only know love that forgives them. काही लोकांना केवळ असं प्रेम माहितीये जे प्रेम त्यांना क्षमा करतं. But they don't know love that even guides their direction. त्या लोकांना ते प्रेम माहितीच नाही जे प्रेम त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतं. त्यांना केवळ क्षमा करणारं प्रेमच माहित आहे. See, I'm talking about constraining love. मी गळ घालणाऱ्या प्रेमाविषयी बोलतोय. हे प्रेमच उच्च पद्धतीचं आहे. Because the Holy Spirit deliberately chose this particular word. कारण पवित्र आत्म्याने मुद्दामून हा शब्द निवडला. Because the same word appears in other areas also. कारण हा शब्द दुसऱ्याही भागांमध्ये येतो. See, Paul was not just surviving his ministry. आणि No. पॉल केवळ त्याच्या सेवेत आणि मिनिस्ट्रीत कसा बसा आपला निभाव लागून होता असं नव्हे. Some people pray. काही लोक प्रार्थना करतात, कसं तरी मला हे दिवस काढू दे. आता कसं बस माझे हे दिवस घालो. का कसं बस हे शुगेले कुठे? हा, कसं बसे दिवस घालो म्हणजे काय? Somehow I should live out this आता life. कसं बस माझं हे आयुष्य मी जगायला हवंय का? वेअर इज जीसस? व्हॉट आर यू डुईंग? Like one person said, जसं एक व्यक्ती म्हणाला, I'm happy that I'm 60 now. मी आनंदी आहे की आता माझी 60 झाली. Just म्हणजे a काय few झालं? more years now. आता माझी 60 झाली, आता थोडीच वर्ष बाकी राहिली म्हणजे काय? See, that is surviving हा? ministry. त्यालाच म्हणतात जेमतेम आपला निभाव लावून टेका देऊन चाललंय आपलं. But if you are sustained by love, नाही, पण जर प्रीतीनं तुला गळ घातलीये you will have an overcoming ministry. तर विजयी सेवा असणार आहे तुझी. मग 60 काय, 40 काय आणि शतक काय? Amen. आमेन. Because ambition did not send Paul to the continents. कारण की महत्वाकांक्षेनं, पॉलच्या महत्वाकांक्षांनी पॉलला खंडात सुवार्ता गाजवायला पाठवलेलं नाही. It was affection for Christ. ख्रिस्तासाठीची लागणूक त्याला खंडाखंडात सुवार्ता गाजवायला घेऊन गेली. आमेन. Have you seen people staying in one church for many years? तुम्ही अशी काही माणसं पाहिली आहेत जी एका चर्चमध्ये अनेक वर्षांपासून आहेत, त्यांनी चर्च बदललं नाही. Doesn't mean they didn't have problem in the church. याचा अर्थ असा नाही की त्या चर्चमध्ये त्यांना कधी त्रास झाला They नाही. had, त्यांना त्या चर्चमध्ये त्रास झाला, but they stayed. पण ते राहिले. थोडा नाही. Constraining love. गळ घालणारं प्रेम. तुम्हीच बघा किती वर्ष तुम्ही बघा हिशोब लावा किती वर्ष तुम्ही या चर्चमध्ये आहात. Some people are there for 15, मला 20, माहितीये. 25, 30 काही years. माणसं 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष या चर्चमध्ये आहेत. What is it? म्हणजे काय? Constraining love. गळ घालणारं प्रेम की काही झालं पण आम्ही चर्च नाही सोडलं. Say, courage alone will not do. केवळ धाडस आणि धीर तुला साथ देणार नाही. It was not courage that kept Paul preaching even after beating. केवळ धाडसाने पॉलला मार खाल्ल्यानंतर उपदेश करत ठेवलेलं नाहीये. Courage will not take you long. केवळ धाडस तुला लांबचा पल्ला गाठायला लावत नाही बेटा. It is only constraining love that even with the marks of Christ you still go on. लांबचा पल्ला गाठायला ते गळ घालणारं प्रेमच कामी येतं की जरी मार बसला, वण पडले तरी तुम्ही सुवार्ता गाजवणं थांबवत नाही. All your courage, your strength, your power will not help. तुझं सगळं धाडस, शक्ती, ताकद, डोले शोले नाही मदत करते. Only constraining love. केवळ गळ घालणारं प्रेम मदत करेल. वो प्यार सीखो Yes. सब आ जाएगा. Some people say, I'm very courageous. काही लोक म्हणतात मी फार धाडसी आहे, I'm not afraid. मी नाही घाबरत, I'll boldly do मी this. धाडसाने करतो, मैं नाही डरता. हो. All that boldness will one day go. एके दिवशी ते सगळं धाडस हवेत When जाईल. persecution rises, छळ जरा वाढू दे, मग बघ Boldness जमतंय का? goes. छळ वाढू दे थोडासा,
मग बघ जमतं का धाडसाने जगून. Only love will keep you going. प्रेमच तुला चालतं ठेवेल. की माझं येशूंवर इतकं प्रेम आहे की मला किती जरी काही जरी त्रास झाले, छळ झाला, मी नाही हटत. Amen. आमेन. माझं वाक्य अजून एक, कुछ भी हो गया तुम्ही कुछ नहीं होता, जीसस अपने साथ है, जो बीच में आएगा बाजू करो आगे चलो. Paul was not held together by strength. पॉलला काय फक्त ताकदीनं धरलेलं असं नाही. He was held together by love. पॉलला प्रेमाने धरलं होतं, प्रेमाने. Just imagine him being stoned अंदाज लावा, पॉलला दगडमार झाली and still he is standing. तरी पण उभा राहिला. He is being whipped. त्याला फटके मारले He is still worshiping. तरी आराधना केली. Put in jail. त्याला तुरुंगात डांबलं Paul will still be praising. तरी पॉल तिथे स्तुतीच करत उभा राहिला. I mean, what is it? म्हणजे काय आहे हे, काय आहे हे, क्या है. Imprisoned but still interceding for तुरुंगात others. कैदी आहे तरी दुसऱ्यांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतोय. Misunderstood by others. इतर माणसांनी त्याची गैरसमजूत करून घेतली Still तरी ministering. तो सेवा करतच राहिला. की लोकांना जे माझ्याविषयी मानायचं मानो, न मानायचं न मानो. Rejected him but he is still rescuing them. लोकांनी त्याला नाकारलं, ज्यांनी नाकारलं त्यांनाच वाचवत राहिला. Being weary but still being a witness. थकला भाकला पण साक्ष सांगणं नाही सोडलं. Why? का? Because constraining love had handcuffed his future into गळ heaven. घालणाऱ्या प्रेमाने त्याला हातकड्या लावल्या होत्या संपूर्ण भवितव्यासाठीच्या. Every morning he was not just getting up and saying, रोज सकाळी केवळ उठून असं म्हणत नव्हता तो how do I protect my comfort? की आता मी कसं माझं सौख्य सांभाळून ठेवू, How can I save my skin this day? आता कसं मी माझी कातडी आज वाचवू, माझं घर कसं वाचवू, How can I gain something today? कसं काय मला काहीतरी आज फायदा होईल, काय करू No, मी. he got up in the morning and was saying, how can I save this generation? सकाळी उठायचा आणि एकच म्हणायचा, ही पिढी मी कशी वाचवू, Where will I preach? मी कुठे जाऊन आज For whom सुवार्ता I will सांगू, pray? मी कुणासाठी आज प्रार्थना करू. Pain became his passport. वेदना त्याचा पासपोर्ट झाला. Amen. आमेन. वेदना, वेदना शब्द आहे हा, वेदना. Chains became his credentials. साखळ्या त्याची जमापुंजी झाली. बँकेतला बॅलन्स त्याचा होता काय, साखळ्या. Weakness became his witness. त्याची कमजोरी त्याची साक्ष झाली. Yes. की बघा, आणि तरीही जाणा याही अवस्थेत मी येशूंचाच आहे, I am weak. मी अशक्त आहे. He said, see, तो म्हणाला पहा, see this Paul. बघा हा पॉल बघा, Having a thorn in the flesh. त्याच्या देहात काटा आहे I'm still working. तरी मी काम करतो येशूंचं. You don't have a thorn in the flesh. तुमच्या देहात काटा नाहीये, I have, माझ्या आहे, but I'm still working. तरी मी काम करतो. Why? का? Love constrains me. प्रेम मला गळ घालतं, प्रेम मला गळ घालतं. He never turned back. कधी तो मागे वळला नाही. Not because he was strong, तो फार बलवान होता म्हणून नव्हे, because constraining love would not let him go. गळ घालणारं प्रेम त्याला सोडायचंच नाही. कधीच त्या गळ घालणाऱ्या प्रेमाने त्याला सोडलं नाही. It is constraining love that is pulling you to church. गळ घालणारं प्रेम तुम्हाला चर्चला खेचून आणतं. आमेन. It is constraining love that is not making you to get angry. गळ घालणारं प्रेम तुला चिडू देत नाही, रागे भरू देत नाही. It is constraining love that is allowing you to forgive others. गळ घालणारं प्रेम तुला दुसऱ्यांना क्षमा करायला लावतं. नाही तर आपली ती वृत्ती नाहीये. आपल्याला माहिती आहे आपण कसे आहोत, तुलाही माहिती असेल, मलाही माहिती आहे. Some people have come to me. काही लोक माझ्याकडे आले I came to Christ. आणि म्हणाले मी ख्रिस्ताकडे आलो. That's why now my family doesn't want to give a portion of my inheritance. मी ख्रिस्ताकडे आलोय, मी येशूंना स्वीकारलंय, म्हणून आता माझी जी फॅमिली आहे ती म्हणते की मला प्रॉपर्टी हिस्सा देणार नाही. And so we said, okay, तर ते म्हणतात, आम्ही म्हणालो त्यांना ठीक आहे, नका देऊ, don't give. नका देऊ. What is it? हे काय? Constraining हा? love. गळ घालणारं प्रेम. लोक प्रॉपर्टीतल्या हिश्श्यासाठी कोर्टात जातात बेटा. Yes. त्यांनी येशूंसाठी सगळं सोडलंय. They drag the family to court. परिवार अख्खा फॅमिली कोर्टात जाते प्रॉपर्टीच्या हिश्श्यांवरती. भावा बहिणीत पण अलीकडे खूप काय होतं. Say, पण हे येशू दिवाने. I can take you further in Paul's constraining love. पॉलचं गळ घालणारं प्रेम अजून थोडं पुढे नेतो तुम्हाला. Put in prison, त्याला तुरुंगात टाकलं, beaten often. मारलं, अनेक वेळेला त्याने मार खाल्ला, सारखा You सारखा think so खाल्ला. he didn't have swollen hands and legs? तुम्हाला असं म्हणायचं एवढा मार खाऊन त्याचे पाय सुजले नाही, हात सुजले नाहीत. But see what he writes in Galatians पण 6:11. तरीही गलती करा तो काय म्हणतो, 6:11. गलती 6:11. See what large letters I use as I write you with my own hand. गलती करा 6 अध्याय 11 वचन. मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी हे पत्र तुम्हाला लिहिलंय पहा. That beaten hand, कारण तो सुजलेला मार खाल्लेला हात, he's writing it with his own hand. त्या मार खाल्लेल्या सुजलेल्या हाताने तो लिखाण करतोय. तर तो म्हणतो मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी हे पत्र तुम्हाला लिहिलंय बघा. If we only had those letters today, आज जर ती पत्र आपल्याकडे असती, we could have shown it to the whole church. अख्ख्या चर्चला दाखवली असती मी.
Because Paul normally dictated his letters. कारण पॉलने नॉर्मली आपली पत्र बोलून दाखवली. Why? का? Because his body was worn out by beatings, कारण त्याचं शरीर मार खाऊन खाऊन थकलं होतं. stoned, इतका मार खाल्ला, इतकी दगडं खाल्ली, imprisonment. एवढ्या वेळेला तुरुंगात गेला. But for the first time, पहिल्यांदा मात्र here he stopped the scribe and looked at him and said, please give me the pen. इथं स्वतःकडे त्यानं पाहिलं आणि म्हणाला, मी बोलणार नाही आज, तर मी आज लिहिणार आहे, मला पेन द्या, मला लेखणी द्या. The scribe must have been shocked. तर त्या शास्त्र्यांना पण धक्का बसला असेल Paul, की पॉल, your hands, तुझे हात they're already hurt. लिहायच्या कंडिशन मध्ये नाहीयेत, तुझे हात, तुझ्या हातांना लागलंय. He said, don't worry, I will write it. तो म्हणला, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी लिहिणार आहे. Big, big letters, मोठे मोठे अक्षरं काढली, slow hands, हळू फिरणारी maybe a त्याची painful movement. लेखणी, वेदनामय हात आणि वेदनामय स्ट्रोक्स. He must have said, this is not routine, but this is my personal love for you. तो म्हणाला, हे रुटीन नाहीये, हे माझं तुमच्यावरचं व्यक्तिगत प्रेम आहे. आय लव्ह यू टू डेथ, I love you. आय लव्ह यू टू डेथ. That's why I'm writing it म्हणून मी personally. लिहितोय. My body hurts, माझ्या शरीराला दुखतंय, but my love won't rest. पण माझं प्रेम मला आराम करू देईना. My love असं won't प्रेम, rest. माझं प्रेम, गळ घालणारं प्रेम मला आराम नाही करू देत. ही लेखणी बंद नाही होणार. My strength is low, माझी ताकद आज कमी झाली आहे, but my calling is louder. पण पाचारण माझं मोठं आहे. Because nothing else matters to me now. आता मला कुठल्या गोष्टीनं काही फरक पडतच नाही. What is this? हे काय? Constraining हे love. गळ घालणारं प्रेम आहे. Love arrested even his comfort. त्या प्रीतीनं त्याच्या सौख्यालाही अटक केलं, कैद केली, की आता That- सौख्य फरक नाही पडत. That love made his body to do things which was impossible. त्या गळ घालणाऱ्या प्रेमानं त्याच्या शरीराला अशा काही गोष्टी करायला लावल्या ज्या अशक्य आहेत. People tell me, how do you stand so many hours? लोक मला म्हणतात, तू पास्टर तुम्ही एवढे सारे तास कसे उभे राहता, आणि एवढ्या रिसेंटली somebody told him Yes. की एवढ्या ताकदीनं, एवढ्या जोशानं लास्ट प्रेयर तुम्ही करता पास्टर ऍट दिस एज. हाऊ? Love constraineth. प्रेम मला गळ घालतं. ही 67 and here is prayer Saturday night, Sunday afternoon, Monday night. What power, what is this? प्रेम गळ घालतं. Sometimes you don't even know the pain in your body. कधी कधी मग शरीरातल्या वेदना कळून पण येत नाहीत. विलीन झालोय ख्रिस्तात आम्ही. Yes. अभी हम दोनों अलग सच में नहीं है, अभी हम दोनों सच में एक साथ ही है. मैं बैठता वो बैठता, वो बैठता मैं बैठता है. Amen. त्या स्टेजवर आम्ही आलोय आता. Love. प्रेम. When a father loves his son, with एखादा- all that shaking hands also he writes, happy birthday. एखादा and बाप sends the जेव्हा card. मुलावर प्रेम करतो, उतार वयात सुद्धा थरथरणाऱ्या हातांनी हॅपी बर्थडे लिहून त्याला पाठवतो. Because his love is louder than the pen. कारण त्याचं प्रेम लेखणीपेक्षा मोठं आहे, मोठ्या आवाजात आहे, जोरात आहे. हात हिल रहा फिर भी लिख रहा है हॅपी बर्थडे बेटा. Have you seen a nurse in the hospital? एखादी नर्स दवाखान्यात काम करणारी पाहिली आहे? She finishes a long shift. ती आपली मोठी लांबलचक शिफ्ट पूर्ण करते, She's attending every patient there. प्रत्येक रुग्णाला जाऊन सेवा देते, And yet she will stop over for one patient who is still calling her. आणि तरी सुद्धा एक रुग्ण जर तिला अजून हाक मारत असेल तर थांबते. Why? का? Love overrides fatigue also. प्रेम 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 थकव्यावर सुद्धा विजय घेतं. एवढी दमली तरी सुद्धा एका पेशंटनी हाक मारली म्हणून परत गेली. That's what Paul says. असं पॉल म्हणतो, Love writes when even my strength runs out. माझी शक्ती संपत चालली आहे, पण प्रेम तरीही लिहित आहे. Your calling will survive. तुझं पाचारण टिकेल. ते All weakness it can survive. सगळ्या अशक्तपणा सकट पाचारण टिकेल. See? That's why Paul said, म्हणून पॉल म्हणाला, when people see me, लोक जेव्हा मला पाहतात, they say he's such a infirm man. लोक म्हणतात, अरे हा किती व्याधींनी भरलेला आहे. This fellow, हा shaking continents. कसं खंड हलवतो. How is it possible? हा खंड हलवतो कसं शक्य आहे? Because कारण his bodily frame is very weak, they say. त्याची शारीरिक आकृती अशक्त. लोकांचा विश्वास बसत नाही त्याच्याकडे बघून की अखंड हदरवणारा माणूस असेल. विदाउट सोशल मीडिया, आय एम टाइम अँड अगेन सेइंग इट. He himself said, तो स्वतः बोललाय people look at me and say, what a small frame he has. की लोक माझ्याकडे बघतात आणि म्हणतात, ह्याची आकृती एवढी छोटी, Yet मूर्ती छोटी, कीर्ती मोठी. he shook continents. खंड हलवणारा झाला. Why? का? How? कसं? कैसे?
Agape love. अगापे प्रीती. Constraining love. मला गळ घालते प्रीती, त्याचं प्रेम मला गळ घालतं. तू कर, नाही तो कोण करेल, तुला करावंच लागेल. Your body may slow down, तुझं शरीर थोडंसं मंदावेल. but शरीर love does not stop. प्रेम नाही मंदावत, ते नाही थांबत. शरीर मंदावेल, आफ्टर ऑल इट्स अ बॉडी, पण प्रेम नाही कधी असं मंदावता कामा नये. When you have that kind of love, अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा तुमच्यात येईल, even comfort becomes optional. मग सौख्य सुद्धा पर्यायांमध्ये जातं की ठीक आहे, मिला तो मिला है, नाही तो नाही मिला. आज खाना And नाही obedience becomes everything. आणि आज्ञापालन सर्वस्व बनतं की आज खाना नाही आहे, ठीक आहे, नाही आहे, पाणी पी के सो लेंगे. नो डिमांड्स. Just imagine Paul writing with that heavy hand. कल्पना करा, त्या जड सुजलेल्या मार खाल्लेल्या हाताने पॉल लिहितोय. That pen would have been heavy for him. ते पेन आणि ती लेखणी त्याला जड वाटत असेल की मुझसे पकडा नाही जा रहा, But his love was heavier. पण त्याचं प्रेम अजून वजनदार होतं. त्या प्रेमाने ते पकडलं. Because when love holds your life, कारण प्रेम जेव्हा तुझ्या आयुष्याला धरेल, nothing else matters around. मग कुठल्या गोष्टींनी फरक नाही पडत. कौन आया कौन गया, क्या हुआ क्या नहीं हुआ, क्या पाया क्या नहीं पाया, कुछ फरक नहीं पड़ता. Paul was not motivated by money, name, fame, nothing. पैसा, नावलौकिक, प्रसिद्धी याने पॉलवर काही फरक पडला नाही. Paul, an apostle of Christ, पॉल जो ख्रिस्ताचा प्रेषित, with chains in his hand. हातात पडलेल्या साखळ्यांसकट, That is the way he writes letters. असं लिहितो तो. पत्रांची सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे. Because he's ख्रिस्ताचा arrested by कैदी, love. ख्रिस्ताच्या प्रेमाचा कैदी. आणि आपल्याला फ्रीडम हवं. वी टॉक अबाउट फ्रीडम अँड इंडिपेंडन्स. Say, he was keeping Jesus as his main focus. येशूंना त्याने आपलं मुख्य लक्ष ठेवलं. That's why he said, imitate me as I imitate Christ. म्हणून पॉलच म्हणू शकला, जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतोय तुम्ही माझं करा. त्याला 200% खात्री होती माझं अनुकरण तेवढं आहे, Say. म्हणून तुम्हीही करा. In 2 Corinthians 5:15 he says, 2 करीन 5:15 मध्ये पॉल म्हणाला, that all those who live should no longer live for themselves but for him. 2 करीन 5:15 मध्ये पॉल म्हणतो, तर आपणासाठी जो मेला, Yes. याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे, आय एम रीडिंग, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे आपणा करता नव्हे, तर आपणासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्या करता जगावे. Amen. त्याच्या करता जगावे. ये जिंदगी में जीऊंगा मेरे मसीह के लिए, एक पुराना गाना है. Love pulled Paul out of selfish living. त्या प्रेमाने स्वार्थी जीवनातून पॉलला खेचून बाहेर काढलंय की नो मोर स्वार्थी, आता स्वार्थी राहायचं नाही. Start living a sacrificial living. आता तो त्यागपूर्ण जीवन जगायला लाग. स्वार्थ सोड, परमार्थ साध. Say, love took him from what do I want to what does God want. प्रेमाने त्याला मला काय हवंय या प्रश्नात न काढून देवाला काय हवंय या प्रश्नात आणलं. When he was Saul, जेव्हा तो शौल होता, he was doing what he wanted. त्याला जे हवं ते करत फिरत होता. The moment he got saved, ज्या क्षणाला त्याचं तारण झालं, there on that Damascus road, त्या दिमिश्काच्या रस्त्यावर जेव्हा घोड्यावरनं तो खाली पडला, he said, Lord, तो म्हणाला, what do you want me to do? तुला काय हवंय मला सांग. First time he said, पहिल्यांदा आयुष्यात तो म्हणाला, प्रभू तुला काय हवंय मला सांग. the moment you get saved, ज्या क्षणाला तुझं तारण होतं, your talk changes, ऍक्च्युअली भाषा बोलायला बदलायला your हवी. thinking changes, ऍक्च्युअली आपले शब्द, आपली भाषा, Your focus बोलणं, changes. विचारधारा, लक्ष बदलायला हवं. त्याला तारण म्हणतात. now love moved him from me first to kingdom first. आता प्रेमाने त्याला, मी पहिला नाही, देवाचं राज्य पहिलं, पण माझा अपमान झाला, होऊ दे, देवाच्या राज्याचं काम पहिलं. Love will keep you in your boundary. प्रेम तुला तुझ्या सीमारेषेत ठेवेल की इसके बार में जाने वाला ही नहीं है. Amen. Amen. And that's why you have to read the word of God daily. म्हणून मी म्हणतो ना की देवाचं वचन रोज वाचा, रोज Pray वाचा. honestly, repent quickly, प्रामाणिकतेनं प्रार्थना करा, पश्चाताप लगेच करा, हिशोब रोजचे रोज उरका, forgive freely, आणि मोफत असं एकदम सडळ हाताने क्षमा करा, serve joyfully, आनंदाने सेवा करा. डोक्यांवर आठ्या ठेवून करू नका. speak life wherever you go. जिथे जाल तिथे जीवन बोला, कुचकड बोलायची गरज नाही. Even at home, speak life. घरी सुद्धा जीवनच बोला. Protect your marriage. आपला विवाह तू जप, तू सांभाळ. Parent your family with your presence. तुझ्या परिवाराचं पालकत्व तुझ्या सहवासाने कर, घरात गैरहजर राहून नाही. Work with integrity. सरळतेनं काम कर. आमेन, आमेन. That is constraining love. त्याला म्हणतात गळ घालणारं प्रेम. Build your life on obedience. जीवन आज्ञापालनावरती उभार. Stay very close to God. देवाच्या फार जवळ राहा. So God's constraining love will keep you. म्हणजे देवाचं गळ घालणारं प्रेम तुला
चालतं चालतं चालतंच ठेवेल. When love holds you, प्रेमाने एकदा का तुला धरलं you don't need a leash. मग साखळी लागत नाही. हे बांधतात ना कुत्र्यांना मांजरांना लीश बांधतात ना, ती लीश लागत नाही. Amen. कारण प्रेमाने मला धरल्यावर मी मोकाट सुटतच नाही. You won't मला bite. हवं तसं मी वागतच नाही. मी ख्रिस्ताचंच पूर्ण करते. Amen. That's why no need of leash anymore. Leash means because you are afraid the dog will bite all Ah. the passerby. का आपण साखळ्या बांधतो, का लीश बांधतो, कुत्र्यांना पण बांधतो. भीती असते येणाऱ्या जाणाऱ्यांना कुठं चावलं तर. अलीकडे केस होतात त्याच्यावर सुद्धा. But if love is constraining you, पण जर प्रेम तुला गळ घालत असेल, we will never bite anybody. आपण कुणाला कधी चावणारच नाहीये. सो वाय लीश, नो लीश. आय एम नॉट गोइंग टू बाईट एनीबडी एनीमोर. मी कुणाला चावणार नाही आता. त्या प्रेमाने मला झपाटलंय, मला प्रेम लागलंय. Amen. माझ्या अंगात येशूंचं प्रेम येतं. आपण अंगात येतं म्हणता ना, याच्या अंगात आलंय. माझ्या अंगात येशूंचं प्रेम आलंय. I cannot continue more because there is no time. वेळ नाही म्हणून पुढे जाता येत नाही. But this much is enough for you. एवढं पुरेसं आहे मला वाटतं आजच्या दिवसासाठी तुम्हाला. एवढ्याच चवन करून वाचन करा. We need to know what is driving us. आपल्याला कळायला हवं की आपण जे काही करतोय ते कशापायी करतोय. व्हॉट इज इट दॅट्स ड्रायव्हिंग यू. कशापायी करतोयस रे जे करतोयस ते. What is driving us? काय आहे जे तुला हे सगळं करायला लावतंय. Is only calling driving you? फक्त पाचारण तुला करायला लावतंय काय सगळं. Is only duty driving you? केवळ कर्तव्यापायी करतोयस का रे. कशापायी करतोयस. What is driving us? काय आहे. Why you are doing what you are doing now? जे करतोयस ते का करतोयस. It should विचार be करा. constraining love. गळ घालणारं प्रेम त्याच्या मागे पाहिजे की विचार करन तरी मानवा विचार कर. When you have constraining love, जेव्हा गळ घालणारं प्रेम तुझ्यात येतं there is no limit. त्याला मर्यादा नाही. You त्याला will go मर्यादा. beyond duty. मग तुम्ही कर्तव्याच्या पलीकडे जाऊनही कामं करता. ही माझी ड्युटी नाहीये. हे येशूंचं प्रेम आहे जे मला करायला लावतंय. God can use a person who is constrained with love आणि better. जो व्यक्ती प्रेमानं गळ बसलेला आहे ना त्याला देव अजून चांगल्या रीतीनं वापरू शकतो. Just imagine another person having thorn in the flesh. कल्पना करा एखादा दुसरा माणूस आहे ज्याच्या देहात काटा आहे. He wouldn't have done anything. त्याने काहीच केलं नसतं. But since Paul had constraining पण love, पॉल मध्ये गळ घालणारं येशूचं प्रेम आल्यामुळे God could do anything with him. देव पॉलद्वारे काहीही करू शकला. And he would do it. आणि पॉल करायचा सुद्धा. You choke me, but I will still work for मला you. ठार मारा मी तरी तुझी सेवा करणार. You put माझा a गळा- thorn in my side, I will still work माझा for you. गळा दाब, माझ्या देहात काटा टाक, मी तरी तुझंच काम करणार, तुझीच सेवा करणार. Though he slay me, yet will I worship him. जरी त्याने मला ठार मारलं तरी मी त्याची आराधना करीन. Job had constraining love. योबामध्ये सुद्धा जुन्या करारात ते गळ घालणारं प्रेम आलेलं. आपण नवीन करारात कृपेखाली आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करूया चला. आमेन. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. पूरा विनियाड गाए. तू है मेरा प्रिय
बाबा तुझे आभार. Be rooted in His love. त्याच्या प्रेमात मुळावलेले बना. You will have constraining love. गळ घालणारं प्रेम येईल तुझ्यात. When you have constraining love, गळ घालणारं प्रेम एकदा का आलं ना, no effective door will be closed for मग you. एकही प्रभावशाली दार बंद होत नाही. अंगात पहिलं ते प्रेम येऊ दे. When you have love, जेव्हा प्रेम तुझ्यात येईल, you go beyond your duty. मग तुझ्या कर्तव्यापलीकडे काम तू करायला शिकशील. कि मैं ड्यूटी है करके करता नहीं है, मेरा प्यार है, ये प्यार Yes. मेरा प्यार है, मैं इसके बगैर जी नहीं सकता. Unless you have constraining love, आणि जोवर ते गळ घालणारं प्रेम तुझ्यात येत नाही, no sacrifice becomes joyful. तोपर्यंत कुठलंही अर्पण आणि त्याग आनंदात बदलत नाही. देन इट्स अ पेन. देन टू सॅक्रिफाईस इज अ Yes. पेन. मग अर्पण करणं वेदना वाटतात. It's a कारण तुझ्यात- struggle, it's a pain. मग Yes. अर्पण करणं, त्याग करणं, संघर्ष आणि वेदना वाटतात. अंगात प्रेम आलं तर मग ते सगळं आनंद वाटतं. When you have agape love, अगापे प्रेम जेव्हा आपल्यात येतं, you don't even bother what people say. मग आपल्याला काही पर्वा नाही होत की कोण माझ्याविषयी काय बोलतं. ज्याला जे बोलायचं ते बोला. As it is said about Jesus, जसं येशूंविषयी बोललेलं आहे. He came to His own, but His own did not receive. येशू स्वकीयांकडे आला, स्वकीयांनीच त्याला स्वीकारलं नाही. Yet He died for them. तरी त्या स्वकीयांसाठी सुद्धा येशू मेलेच ना. What is it? याचा अर्थ काय? Constraining love. गळ घालणारं प्रेम. आपल्यांकडे आला, आपल्यांनी स्वीकारलं नाही, त्या आपल्यांसाठीही येशू मेला. गळ घालणारं प्रेम. That's why Jesus said, love your enemies. म्हणून येशू म्हणाले, शत्रूंवर प्रीती कर. Unless you have constraining power, you cannot love your enemies. गळ घालणारं प्रेम आणि सामर्थ्य जोवर तुझ्यात येत नाही, शत्रूंवरती प्रेम करणं जमेल तुला? Because our flesh will always fight. कारण आपलं अंग, आपलं शरीर नेहमी भांडणार. It's difficult. अवघड जातं. Unless you have constraining love. जोवर गळ घालणारं प्रेम येत नाही, तर शत्रूंवर प्रेम करायची क्षमता पण येत नाही बेटा. जे आपले त्यांच्यावर प्रेम करायला होईना अजून. It's constraining love that wakes me up every morning to go in my prayer room to seek the Lord. गळ घालणारं प्रेम रोज पहाटे मला उठवतं आणि माझ्या खोलीत मला घेऊन जातं प्रभूला प्रार्थना करायला, त्याचा चेहरा शोधायला. More than 30 years. 30-40 वर्ष आज झाली. It's not duty. हे काही कर्तव्य नाहीये, It's constraining love. हे गळ घालणारं प्रेम आहे. करावं लागतं म्हणून करत नाहीये. मी ख्रिस्तात विलीन झालोय. It's constraining love that wants the souls to be saved. गळ घालणाऱ्या प्रेमाला हवंय की तू लोकांचं तारण कर, जीव तार. It's the constraining love of the cell leaders that is making them to serve God week after सेल week. लीडर्सचं सुद्धा गळ घालणारं प्रेम आहे त्यांच्यात, जे त्यांना दर आठवड्याला सेल मीटिंग घ्यायला लावतं. It's the constraining love of the zonals. झोनल्स मध्ये पण गळ घालणारं प्रेम For आहे. years they are doing it. वर्षोनवर्ष हे काम करतायत ते. It's constraining love. गळ घालणारं प्रेम आहे हे. It is constraining love of our elders गळ घालणारं प्रेम आहे एल्डर्स मध्ये सुद्धा, that they have taken up this की challenge त्यांना सुद्धा आम्ही आव्हान दिलं, त्यांनी आव्हान उचललं आणि करू लागले that we will take care of all these की cell आम्ही leaders. पण काळजी घेतो सगळ्या सेल लीडर्सची. What is it? हे काय आहे? It's constraining हे love. गळ घालणारं प्रेम आहे. जे म्हणतं मी करीन, असं नाही म्हणत की मैं क्यों पढू, नहीं मुझे नहीं पढ़ना बाबा, मुझे नहीं करना, नहीं नहीं मैं करूंगा, क्यों नहीं, I will do it. मी करीन. Others are not doing, I will do बाकीचे it. करत नाही, काउंट मी इन, आय विल डू इट. मला आतमध्ये धर, मी येणार, मी करणार. Only a person with constraining love will make such kind of गळ statement. घालणारं प्रेमच असली विधानं करतं बेटा. And a person having constraining love आणि ज्या माणसात गळ घालणारं प्रेम आहे, will have abundant supply of God's grace. त्याला देवाच्या कृपेचा विपुल पुरवठा मिळतो. Abundant supply of God's विपुल protection. विपुल पुरवठा देवाच्या Abundant संरक्षणाचा. supply of God's provision. विपुल पुरवठा देवाकडनं सगळ्या गोष्टींचा, संरक्षणाचा मिळतो. Yes. हो. Constraining love has the power to change all the atmosphere. गळ घालणारं प्रेम सगळ्या वातावरणाला बदलून टाकू शकतं, एवढं सामर्थ्यवान आहे. Yes. गळ घालणारं प्रेम आहे, जे is- दर शनिवार रविवार सोमवार आम्हाला इथे आणतं. Love conquers. प्रेम विजय देतं. Love is as strong as death. प्रीती मृत्यू इतकी प्रबळ आहे. Love never fails. प्रीती कधी अपयश देत नाही. करून तर बघ, देवाची येती. Amen. आमेन. Father, I thank you प्रभू मी तुझे आभार मानतो. for all the people who are gathered here. आलेल्या सर्व लोकांसाठी तुला धन्यवाद. एक एक Increase. आत्मा तुझा आहे. Increase the constraining love, ते Lord. गळ घालणारं प्रेम लोकांमध्ये अजून वाढव, That will keep them joyful all along. ज्यातून लोक आणि ही माणसं माझी नेहमी आनंदी राहतील. Many of your joys have gone because the concerning love has reduced. तुमच्यातल्या अनेकांचा आनंदच गायब झालाय,
कारण की गळ घालणारं प्रेमच नाही म्हणून आनंद नाही. These troubles, हे त्रास, these attacks, हे हल्ले, you cannot stand it unless you have constraining love. जर तुझ्यामध्ये गळ घालणारं प्रेम नसेल तर हे सगळे त्रास आणि हल्ले तुला सोसवणार नाहीत. The pressures at home, जो दबाव तुझ्या घरात येईल, the प्रेशर येईल, pressure in the workplace, आणि तुझ्या नोकरीवर ऑफिसमध्ये जो काही प्रेशर येईल, you cannot stand it तुला नाही जमणार, मग सोसवणार नाही. गळ without घालणारं this प्रेम. constraining love. गळ घालणारं प्रेम तुला ताकद देईल बेटा. If you don't have this constraining love, you will not be able to sleep in गळ peace. घालणारं प्रेम नसेल तर तुला रात्रीची शांत झोपही येणार नाही. It will affect your body, it will affect your mind. शरीरावर परिणाम, गैरपरिणाम होईल, मनावर गैरपरिणाम होईल, मानसिक संतुलन सुद्धा जाऊ शकतं. But if you have constraining love, पण जर गळ घालणारं प्रेम असेल, you will walk over every problem. प्रत्येक समस्येवर चालून जाशील. At home, you will sleep peacefully. घरी शांतीनं झोपशील You will not be thinking about that enemy. आणि त्या शत्रूचा विचार सुद्धा करणार नाहीस की त्याने माझं असं केलं, त्याने असं केलं, तो असं बोलला, तो तसं बोलला. Constraining love forgives. गळ घालणारं प्रेम क्षमा Father, कर. forgive them, दे बाबा त्यांना क्षमा कर, for they know not what they do. त्यांना कळत नाही ते काय करतायत. दे दुआ के माफी, हिसाब That is settled. constraining love. त्याला गळ घालणारं प्रेम म्हणतात. Some of you are sick in the तुमच्यातले mind and in the body. तुमच्यातले काही जण शरीरात आणि मनात मानसिक आजारी आहेत, शारीरिक आजारी पण आहेत. But if you increase your constraining love, तुम्ही जर गळ घालणारं प्रेम थोडं वाढवलत ना स्वतःत, see what happens. मग बघा काय होतं. And Paul knew it. पॉलला हे सगळं माहित होतं. That's why he didn't say me, he said us. म्हणून पॉल मी नाही म्हणाला, पॉल म्हणाला आम्ही. Otherwise, people will say only Paul can reach that. नाही तर मग लोक Standard. म्हणतील फक्त पॉलच त्या स्टँडर्ड पर्यंत पोहोचू शकतो, आम्ही नाही पोहोचू शकत बाबा, पॉल तो ग्रेट आहे, हम कोण आहे. He said, love constraineth all of us. पॉल म्हणाला ते प्रेम सगळ्यांना गळ घालतं, केवळ सेवकांना आणि मिनिस्टर्सना नव्हे, Everyone. सगळ्यांना गळ घालतं ते प्रेम. Father, I pray, दे बाप्पा मी प्रार्थना करतो, pour your love तुझं प्रेमोत into their hearts त्यांच्या हृदयामध्ये तुझं प्रेमोत by the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे होत. More love, अजून प्रेम, more power. अजून सामर्थ्य. The more love you have, the more power you will have. जेवढं जास्त तुझ्यात प्रेम असेल तेवढं जास्त सामर्थ्य मिळेल. Pour your love in their hearts. तुझं प्रेम या लोकांमध्ये ओत. Increase that वाढव, love. वाढव प्रेम, वाढव. Energize them with your love, ऊर्जा दे त्यांना तुझ्या प्रेमाची, that they will be able to conquer everything, की त्यांना सगळ्या गोष्टींवर मात करता यावी, that they will be able to conquer over their bodies also. त्यांच्या शरीरांवर सुद्धा त्यांना मात करता यावी. Your bodies will be strong, तुमचं शरीर बलवान होईल, your sickness will go, आजार जातील, your disease will go. रोगराई जाईल. महांदर खराबा शंदुरुको इराबा बाबांदर खराबा बाबा बाबा खराबा शंदुरुको. You can do it, you have it inside of तुम्ही you. करू शकता, तुमच्या आत ते आहे. Allow it to work in you and through परवानगी you, दे ना या सगळ्याला तुझ्या हातून काम करायची. and see how the change takes place in your life. आणि मग बघ कसा बदल तुझ्या जीवनात होतो. Resist yourself. स्वतःला थोडा विरोध कर, स्वतःलाच म्हणायचं ए जयश्री, अंगात यायचं नाही हं. Allow love to flow. प्रेमाला वाहू दे. Thank you, Master. Thank you, Father. हालेलुया. Thank you, Lord. खराबाश. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन, Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.